तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, प्रथमतः पहिल्यांदाच आपण शिवजयंती लवकरच म्हणजे शिवजयंती कमिंग जोऱ्यावर फायनली एकदम खतरनाक ट्युटोरियल आणले. आजची कन्सेप्ट सिनेमॅटिक प्लस आपला फोटो नाव आपल्याला ॲड करू शकतोय अशा थीमची आहे. तर नक्कीच तुम्हाला ज्या पद्धतीनं वाटते त्या पद्धतीने तुम्ही इझिलीरित्या कन्सेप्ट करू शकताय. आणि आत्तापर्यंत जेवढा आपण बॅनर केल्यात आपल्या यूट्यूबवर तर त्याच्यापेक्षा वेगळा आहे, कारण का मी पहिल्यांदा पिक्सल लॅबमध्ये संपूर्ण तयार करून दाखवणार आहे. त्याची फ्री PLP देणारच आहे. प्लस त्याला लाईटरूममध्ये मी बॅनर झाल्यानंतर इफेक्ट मारायला जाणार आहे. ही एक नवीन गोष्ट आपण केल्या तर नक्कीच कितपत सक्सेसफुल ठरत्या ते बघूयाच आपण. तर भाऊंनो, एकदम खतरनाक आजची कन्सेप्ट आहे, तुम्हाला 100% आवडणार आहे. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओला 100% लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा विसरू नका. बाकी ही आपण पोस्ट आपल्या इंस्टाग्रामलाही टाकल्या तर तिथंही ढीग प्रेम द्या, तिथंही लाईक करा. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला फॉलो आणि जॉईन करा, कारण का तिथं आपण मटेरियल्स आणि अपडेट देत असतो. बाकी जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि एक रिक्वेस्ट म्हणजे काय, सगळ्यांनी जय शिवराय ही कमेंट करायला विसरायचं नाही आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत जे काय आपलं कमेंट सेशन आहे भरमसाठ भरलं पाहिजे. जसं तुम्ही राम मंदिर याच्या वेळेला केलता प्रॉपर ढीग प्रेम दाखवलेला, तर तसंच याही ट्युटोरियलच्या कमेंट सेशनमध्ये भरपूर प्रेम दाखवा. जय शिवराय नक्कीच कमेंट पाहिजे, माझाही रिप्लाय असणार 100%. तर भाऊंनो, राहायला विषय आपल्या क्लासचा. तर भाऊंनो, येत्या 11 तारखेपासून आपली बॅच चालू होणार आहे. तर भाऊंनो, त्याची लास्टची 10च ॲडमिशन राहिल्या. तर भाऊंनो, खरंच मनापासून धन्यवाद. प्रत्येक बॅचला तुम्ही ढीग प्रेम दाखवता, तसंच ह्याही बॅचला ढीग प्रेम दाखवला. तर लास्टची 10 राहिल्यात बघा फोटोशॉपच्या बॅचचे. जे इच्छुक असतील तीन लवकरात लवकर वर तुम्हाला नंबर दिसाला आहे, पुढे इन्फॉर्मेशनही दिसाल्या. अजून काही अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. बाकी मोबाईलचाही क्लास अवेलेबल आहे. मोबाईलचं कोणी करा, ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल अवेलेबल आहे त्यांनीच फक्त मोबाईलचा करा. अन्यथा PC जर असेल किंवा लॅपटॉप जर असेल तर नक्कीच PC लॅपटॉपचं करून टाका. कमी वेळात कमी खर्चात भरपूर काही डीप ट्रेंडिंग एकदम खतरनाक शिकायला भेटणार आहे तुम्हाला. बाहेर कोणीच एवढ्या स्वस्त दरात आणि भरपूर काही मटेरियल लई काय गोष्टी आहेत. नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, सविस्तर सगळ्या गोष्टी सांगतो. तर चला तर आता आपण मेनू घालतो आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथंच मी तुम्हाला संपूर्ण बॅनर करून याची फ्री PLP देणार आहे, पण यूज सिम्पल नॉर्मल रॉ बॅनर होणार आहे. आणि याला आपण इफेक्ट मारायला जाणार आहे आपल्या लाईटरूममध्ये. तर पहिल्यांदा इथं आपण सगळ्या गोष्टी ॲड करून घेऊयात इझिलीरित्या. सिम्पल आहेत त्या गोष्टी, तुम्हाला माहिती आहेत प्रॉपरलीरित्या. हे म्हणजे स्काय आपलं प्रॉपर पाठीमागचं डिफॉल्ट आपण डिलीट करून टाकूया. ह्या स्कायचा संपूर्ण कलर चेंज करायचा आहे. बघा सगळ्या गोष्टी कसं काय होते. त्यानंतर मग पाठीमागं हे संपूर्ण सेक्शन इझिलीरित्या फक्त मी रिलेटिव्ह साईजनं सेट करतो. हे एक रिस्कच आहे, कारण का प्रत्येक गोष्टीला एक गोष्टीला ॲडजस्ट करायचं असते. पण मी संपूर्ण बॅनर करून ते सेव्ह करून लाईटरूममध्ये ओपन करून मग त्याला इफेक्ट मारणार आहे. बघा कितपत सक्सेसफुल ठरते. इम्पोर्ट पुढील गोष्ट. त्यानंतर ही बाल्कनी थीम आपण ॲड केली एकदम खतरनाकरित्या. आता ही रिलेटिव्ह साईज आपण वाढवून घेऊयात, 100 करूयात इझिलीरित्या. हे पण लॉक केलं आपण. त्यानंतर पुढील मुद्दा, आऊसाहेबांनी प्रॉपर आपल्या महाराजांचा पिक आपण ॲड केला इझी. त्यानंतर मग पुढील मुद्दा, पुढे जरा आपण जे काय कव्हरअप केल्यात काही गोष्टी खालील मुद्दा, तर तो आपण ॲड केला. तर आता सगळ्यात मेन म्हणजे काय की काही गोष्टी मी दिल्यात त्याचा प्रॉपरलीरित्या ब्लेंड मोड चेंज करून वापरावं लागणार आहे तुम्हाला. ओके, म्हणजे एक प्रकारे पार्टिकल्स असतील किंवा डस्ट थीममध्ये असेल किंवा लाईट असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला पिक्सार्टमध्ये वापरावं लागतील. ते आता लाईटरूममध्ये मी दाखवू शकणार नाही. तर या सगळ्या गोष्टी सोडून मी ते करतो. ओके, नक्कीच चेक करा. या थीममध्ये शिवजयंती लवकरच हे सगळ्यात आपण पाठीमागे टाकूयात आणि हे लॉक करून घेऊयात. लेअरचा ह्योच फायदा होतो, वर खाली आपण गोष्टी करू शकतो. त्यानंतर पुढील मुद्दा आपल्या नावाचा मुद्दा आहे, तर तो आपण ॲड करून घेऊयात. म्हणजेच पट्टी तीन त्या सगळ्या गोष्टी आपण चेक करूयात. त्यानंतर मग लास्ट मुद्दा आपला पिक. हे डन झालं. या सगळ्या गोष्टी इतपत करायला येतातच सगळ्यांना, पण सगळ्यात मेन काय असते इम्पॉर्टंट ते म्हणजे इफेक्ट जर तुम्हाला जमला ना 100% मग आपलं कामच झालं. इफेक्ट मी तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. हे जरा मी जे काय PNG आहे फेड सेक्शनची तर ती आपण पाठीमागे टाकली. त्यानंतर मग यावर आपलं जे काय नाव बिव असेल तर ते आपण इझिलीरित्या सेट करू शकतो. डन, बघू शकताय. तर आपला संपूर्ण जवळपास बॅनर तयार झाला आहे. ह्याला म्हणायचं 30% वर्क. बाकी संपूर्ण मेन महत्त्वाची गोष्ट असते तर ती म्हणजे इफेक्ट जरा तुम्हाला चांगला जमल तर 100% तुमचा बॅनर एकदम खतरनाक होईल. ह्याची फ्री PLP दिल्या, तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. बाकी आता मी सेव्ह ॲज इमेज सेव्ह करतो JPG थीममध्ये, अल्ट्रामध्ये प्रॉपर करा. आणि त्यानंतर मग मी आता ह्याची PLP ही सेव्ह करतो तुम्हाला देण्यासाठी. आणि मी मगाशी सांगितलं प्रॉपर की जे काय लाईट सेक्शन ते नसतील तर ते प्रॉपर आपण आपल्या पिक्सार्ट किंवा फोटोशॉप किंवा फोटो
एडिटर या ॲप्समध्ये वापरू शकतो. शिवजयंती कमिंग जून या थीममध्ये आपण PLP सेव्ह केल्या. तर आता चाल तर जाऊयात आपण आपल्या लाईटरूम ॲप्लिकेशनमध्ये, तिथंच मी सगळा सविस्तर मुद्दा तुम्हाला मी दाखवतो. तर भाऊंनो, जी का आपण रॉ इमेज सेव्ह केली ती प्रॉपर, तर ती आपल्या गॅलरीमध्ये ओपन करून ठेवल्या तुमच्यासमोर. तर लाईटरूममध्ये जायची गरज नाही, हीच इमेज प्रॉपरली त्या लाईटरूममध्ये इम्पोर्ट करायची. इथनं शेअर करून प्रॉपर लाईटरूम एडिट इन LR या थीममध्ये ॲड करा, म्हणजे प्रॉपरली डायरेक्ट तुम्ही एडिटला जायला आहे. ॲड इन लाईटरूम ते काय करत बसू नका. तर आता काय काय करायचं आहे बघा, भरपूर इम्पॉर्टंट विषय आहे आणि भरपूर महत्त्वाच्या गोष्टीत नक्कीच बघा. आता एडिटमध्ये जायचं आणि आता यातनंच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ओके, तर पहिल्यांदा एक्सपोजर, त्यानंतर जरा कॉन्ट्रास्ट वाढवला मी, त्यानंतर हायलाईट शॅडो जरा प्रॉपर सेट करूयात आपण, शॅडो सेक्शन जरा, त्यानंतर व्हाईट्स आणि त्यानंतर ब्लॅक्स जरा ॲडजस्ट करूयात. ओके, या थीममध्ये डन झालं. त्यानंतर मग इथं तुम्ही इन HDR इफेक्ट पण आहे प्रॉपरली, तो पण एकदम खतरनाक आहे, पण तुमच्या पद्धतीने ते यूज करा. त्यानंतर येते आता इथं मेन म्हणजे टेम्परेचर जर आपण वाढवूयात, टेम्परेचर नीट बसत नाही, तर त्यासाठी काय करावं, क्लॅरिटी पण जरा वाढवूयात, नक्कीच एक नंबर. त्यानंतर DH थीम जरा ट्राय करूयात प्रॉपर या थीममध्ये. ओके, आणि त्यानंतर जरा आपण विग्नेट मारूयात लो अमाऊंटमध्ये. तर या थीममध्ये आपण संपूर्ण सगळा मुद्दा केला. आता हे एवढंच करून नाही, हे तर ग्रेडिंगमध्ये जायचं आहे. ग्रेडिंगमध्ये आता आपण प्रॉपरली ते चूज केला एक नंबरचा म्हणजे शॅडोचा जो काय म्हणजे शॅडो म्हणजे काय ब्लॅकनेस. तर शॅडोचा जो काय टोन आहे तर तो कसा ठेवायचा बाबा तुम्हाला, तर तो सेट करा. जसं की जरा उगाच आपण जरा टेम्परेचर जरा त्याचं वाढवलं. ओके, त्यानंतर त्याचा ल्युमिनन्स, त्यानंतर ब्लेंडिंग कितपत पाहिजे. ल्युमिनन्स म्हणजे एक प्रकारे प्रकाश, ब्लेंडिंग म्हणजे कितपत ते हाय इंटेन्सवाला पाहिजे. त्यानंतर बॅलेन्सचा विषय म्हणजे काय, मी जरा प्रॉपरली ते कमी जास्त करू शकतो. तर हे झालं शॅडो. त्यानंतर इथं मिडटोन म्हणजे संपूर्ण ओव्हरऑल बॅनरचा इफेक्ट असतो, तर तो चेक करूयात आपण. डन. त्यानंतर ल्युमिनन्स प्रॉपर बघा, आता जरा डाऊन करतो ल्युमिनन्स. त्यानंतर ब्लेंडिंग सेक्शन बघा प्रॉपर. आता ब्लेंडिंग त्यांना ते आपण एकत्र सेट केलो आहे. त्यानंतर हायलाईट प्रॉपर या थीममध्ये आपण हे केलं. डन. त्यानंतर आता जाऊयात आपण प्रॉपर मिक्सिंग सेक्शनमध्ये. तर मिक्सिंग सेक्शनमध्ये प्रॉपरली ते जरा सॅच्युरेटेड भाग जरा आपण कमी जास्त करून टाकूयात. जसं की जरा चेहरा त्यानं आपला हे झाला आहे, नो प्रॉब्लेम. जरा की ते आपण बाहेर जाऊन जरा करू शकतो वेट. त्यानंतर जरा जो का आपला निळी गोष्ट आहे प्रॉपर ती जरा कमी जास्त करूया वेट. डन. बघू शकताय प्रॉपरली रित्या. जरा जे का आपण क्लॅरिटी जास्त वाढवली एक्स्ट्रा, तर ती जरा कमी करूयात. टेक्स्चर जरा वाढवूयात प्रॉपर आणि जरा DH मॅनेज करूयात या थीममध्ये. त्यानंतर मग जरा नॉईज रिडक्शन आपण ॲडजस्ट करूयात, नॉईज रिडक्शन वाढवूयात प्रॉपर. आणि त्यानंतर अमाऊंट, आणि त्यानंतर मग अजून जरा नॉईज रिडक्शन वाढवलं की एकदम खतरनाकरित्या आपली कन्सेप्ट तयार झाल्या. हा आपला पहिला इफेक्ट बसला. असं तुम्ही रिपीट 1-2दा करा, जेणेकरून एकदम खतरनाक टोन येईल प्रॉपरली. ते मी जे काही ग्रेडिंगचं सांगितलं ते मेन इम्पॉर्टंट आहे बघा. ओके, त्या थीममध्ये ट्राय करा, परफेक्ट होऊन जाईल. बाकी सविस्तर जर तुम्हाला परफेक्ट करायचं असेल तर मग पिक्सार्टमध्ये करू शकता. पिक्सार्टमध्ये काय करायचं, प्रॉपरली तिथं एक टेम्परेचर नावाचं ऑप्शन असतं, ते प्रॉपर वाढवत गेला प्रत्येक ऑप्शन ॲड करून. जसं की एक प्रकारे टेक्स्ट बिक्सला काय करायची गरज नाही. जे काय पाठीमागचं आकाश आहे, प्रॉपर जे काय बिल्डिंग थीम आहे, ओके, या सगळ्या गोष्टी प्रॉपर ॲड केला आणि त्याचं ॲडजस्टमेंटमधनं प्रॉपर टेम्परेचर वाढवलं की ते संपूर्ण एकदम खतरनाकरित्या मॅच होते. मग त्याला आणि तुम्ही फायनल इफेक्ट द्यायला इथं लाईटरूममध्ये येऊ शकता. फोटोशॉपमध्ये काय इझीच आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. तर नक्कीच आजचं ट्युटोरियल आवडलं असेल तर नक्कीच आजच्या ट्युटोरियलला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी क्लासही लक्षात ठेवा, येत्या 11 तारखेला बॅच चालू होणार आहे आपली आणि लास्टचं शेवटचं 10 ॲडमिशन राहिल्यात. नक्कीच लवकरात लवकर संपर्क करून ॲडमिशन डन करा. बाकी मोबाईलचाही क्लास अवेलेबल आहे. मी आता हे सांगितलं आहे, PCच सांगितलं, मोबाईलचाही क्लास अवेलेबल आहे. मोबाईल ज्यांच्याकडे आहे फक्त आणि फक्त मोबाईल आहे तर तिने फक्त 100% बिंदास्त मोबाईलचा करू शकता. तर भेटू लवकरच पण एकदम चांगल्या विषयावर नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव्ह यू ऑल. डिप प्रेम. बाय. धन्यवाद.